नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, नारी शक्ती पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या दिवशी दिला जातो? महिला भगिनींनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 8 मार्च। तर नारी शक्ती पुरस्कार हा 8 मार्च या दिवशी दिला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या वर्षापासून पल्स पोलिओ लसीकरण घरोघरी सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सन 1999 ते 2000। तर सन 1999 ते 2000 या वर्षापासून पल्स पोलिओ लसीकरण हे घरोघरी सुरू करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, स्निग्ध पदार्थाची दैनंदिन गरज मानवी शरीराला किती ग्रॅम असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 0.5 ते 1 ग्रॅम ही पहा स्निग्ध पदार्थाची गरज ही मानवी शरीराला असते। प्रश्न क्रमांक चौथा, डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, डाळी व कडधान्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण हे 20 ते 25% इतके असते। प्रश्न क्रमांक 5, कर्बोदकाचा वनस्पतीज स्रोत हा खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर। म्हणजेच पहा, तांदूळ, गहू आणि मका व बाजरी हे कर्बोदकाचा वनस्पती स्रोत आहे। प्रश्न क्रमांक 6, शरीराला ऊर्जा देणारी खालीलपैकी कोणते पोषणद्रव्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ हे शरीराला ऊर्जा देणारी पोषणद्रव्ये आहेत। प्रश्न क्रमांक 7, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 1 ग्रॅम प्रथिनापासून पहा 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते। प्रश्न क्रमांक 8, देशभर लसीकरण कार्यक्रम हा कधी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1992 या वर्षापासून देशभरामध्ये लसीकरण कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 9, सध्या सार्वत्रिक लसीकरण हे खालीलपैकी कोणत्या अभियानाचा घटक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सध्या सार्वत्रिक लसीकरण हे पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान या अभियानाचा घटक आहे। प्रश्न क्रमांक 10, DPT बूस्टर लसीकरण हे कोणत्या वयाच्या बालकांसाठी दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 16 ते 24 महिने या वयाच्या बालकासाठी DPT बूस्टर लसीकरण दिले जाते। प्रश्न क्रमांक 11, स्निग्ध पदार्थाचे वनस्पतीजन्य स्रोत खालीलपैकी कोणते योग्य आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल आणि शेंगदाण्याचे तेल हे स्निग्ध पदार्थाचे वनस्पतीजन्य स्रोत आहेत। प्रश्न क्रमांक 12, मिशन इंद्रधनुष्यामध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिशन इंद्रधनुष्यामध्ये पहा महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश आहे। प्रश्न क्रमांक 13, गर्भवती व स्तनदा मातांसाठी कोणती सेवा उपलब्ध नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अनौपचारिक शिक्षण हे पहा गर्भवती व स्तनदा मातांसाठी ही सेवा उपलब्ध नाही। प्रश्न क्रमांक 14, कर्बोदकाचे एकूण किती प्रकार पडतात? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 कर्बोदकाचे एकूण 2 प्रकार पडतात। प्रश्न क्रमांक 15, पेंटाव्हॅलंट लसीकरण हे खालीलपैकी कोणत्या आजारासाठी दिले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा, घटसर्प व हेपेटायटिस बी, दुसरा आहे डांग्या खोकला व हिब, तिसरा आहे धनुर्वात या आजारासाठी पेंटाव्हॅलंट लसीकरण दिले जाते। प्रश्न क्रमांक 16, सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असतात?
तर ऑप्शन क्रमांक 2 सोयाबिनामध्ये पहा 40% किती 40% प्रथिने असतात. प्रश्न क्रमांक 17 मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अंमलबजावणीची जबाबदारी ही खालीलपैकी कोणत्या घटकावर असते. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व, म्हणजेच पहा ANM आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका या तिन्ही घटकावर मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अंमलबजावणीची जबाबदारी असते. प्रश्न क्रमांक 18 प्रथिने प्रकारच्या अमिनो अम्लापासून तयार झालेली असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा प्रथिने हे पहा एकूण 20 अमिनो अम्लापासून तयार झालेली असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा प्रथिने. तर सुजवटी हा जो कुपोषणाचा आजार आहे तर तो प्रथिनेच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 20 BMIचा पूर्ण रूप अर्थ खालीलपैकी काय आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 2 BMIचा पूर्ण अर्थ पहा बॉडी मास इंडेक्स असा आहे. प्रश्न क्रमांक 21 एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कोणता उद्देश नाही. तर कोणता उद्देश नाही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मुलांच्या विवाहास प्रोत्साहन देणे हा उद्देश नाही. प्रश्न क्रमांक 22 देशात सर्वात प्रथम लसीकरण कार्यक्रम हा कधी सुरू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1978 या वर्षापासून देशामध्ये सर्वात प्रथम लसीकरण कार्यक्रम हा सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 23 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून पहा 9 कॅलरी किती 9 कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 24 1 ते 10 वर्ष वयोगटातील बालकांना किती कॅलरीज आवश्यक असते. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 1000 ते 2000. तर 1 ते 10 वर्ष वयोगटातील बालकांना 1000 ते 2000 इतकी कॅलरी आवश्यकता असते. पुढचा प्रश्न आहे महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राबवली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा दिल्ली. तर महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्ली या राज्यामध्ये राबवली जाते. प्रश्न क्रमांक 26 महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ वुमन या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. तर महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी महाराष्ट्र या राज्य सरकारने पहा सायबर सेफ वुमन या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. पुढचा प्रश्न आहे मूकनायक या पाक्षिकाचे संपादक पुढीलपैकी कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूकनायक या पाक्षिकाचे संपादक होते. प्रश्न क्रमांक 28 लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस यांनी लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 विश्वास पाटील हे पहा पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 30 जननी सुरक्षा योजना ही केव्हापासून अंमलात आणली जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 2005. तर 2005 या वर्षापासून जननी सुरक्षा योजना ही अंमलात आणली जात आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर असतात. प्रश्न क्रमांक 32 महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ डॅश या देशातील जनतेस अर्पित केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अमेरिका. तर महात्मा फुले यांनी पहा गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तर तो अमेरिका या देशातील जनतेस त्यांनी अर्पण केलेला आहे.
पुढील प्रश्न आहे, बिल गेट्स हे नाव कोणत्या संगणक प्रणालीशी जोडलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विंडोज. तर बिल गेट्स हे नाव विंडोज या संगणक प्रणालीशी जोडलेलं नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणास सार्वजनिक काका असे संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे, सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे वय किती असावे लागते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 18 वर्ष. तर सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे वय हे 18 वर्ष असावे लागते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2013. तर कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम हा 2013 या वर्षापासून लागू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लहान मुलांचे तोंड माकडासारखे दिसणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 सुकटी या रोगाचे लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 38, प्रसूतीविषयक लाभ अधिनियमानुसार 3 महिन्याच्या कमी वयाच्या मुलाचा दत्तक घेणाऱ्या महिलेला किती आठवडे प्रसूती रजा मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 12. किती? तर त्या महिलेला 12 आठवडे प्रसूती रजा मिळते. प्रश्न क्रमांक 39, सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये पात्रतेचे निकष कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये पात्रतेचे निकष हे पहा, ऑगस्ट 2017 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली हे निकष आहे. प्रश्न क्रमांक 40, मध्य प्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मध्य प्रदेश सरकारने मनोज श्रीवास्तव कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर ते मनोज श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 41, भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, भारताने इराण. कोणता आहे? भारताने इराण या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश हा खनिज पदार्थ असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 लोह. तर रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 24 जानेवारी या दिवशी पहा राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 44, भारताचे आयर्न मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार पटेल यांना भारताचे आयर्न मॅन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डॅश साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 सन 1992 या साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 46, सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रातील रत्नागिरी. कोणता आहे? महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 47, भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन यांना भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 48, पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकवासला. तर पुणे या शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण हे खडकवासला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऋतुजा बक्षी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ. तर ऋतुजा बक्षी ही खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे,
तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हा नारा दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मुलींचा शिक्षणाचा खर्च व लग्नाचा खर्च लक्षात घेऊन 22 जानेवारी 2015 रोजी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 सुकन्या समृद्धी योजना. तर मुलींच्या शिक्षणाचा खर्च व लग्नाचा खर्च लक्षात घेऊन 22 जानेवारी 2015 रोजी सुकन्या समृद्धी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जून 2011 या दिवशी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, महाराष्ट्र सरकारने सोनार समाज कोणता आहे? सोनार या समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. पुढील प्रश्न असा आहे पहा, मानवी शरीरात कार्बनचे प्रमाण किती टक्के असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 18.5. तर मानवी शरीरात कार्बनचे प्रमाण हे 18.5% असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 2005. तर 2005 या वर्षी महाराष्ट्रातील देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम हा मंजूर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कोणत्या आजारावर लसीकरण केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, घटसर्प, धनुर्वात, गोवर या तिन्ही आजारावर मिशन इंद्रधनुष्य लसीकरण केले जाते. पुढचा प्रश्न आहे, नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 400 रुपये रोख प्लस 400 रुपये औषधी स्वरूपामध्ये नवसंजीवनी या योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील महिलांना मातृत्व अनुदान दिले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या समाजासाठी महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 गोर बंजारा. तर गोर बंजारा या समाजासाठी महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला भगिनींनो, तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न पहा, अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1954 या वर्षी अन्न भेसळ प्रतिबंध कायदा हा अस्तित्वात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, इंदिरा गांधी या भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 सितार नावाचे वाद्य हे अमीर खुस्रो अमीर खुस्रो या व्यक्तीने शोधून काढलेले आहे. पुढील प्रश्न असा आहे पहा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांनी पहा सन 1897 या वर्षी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 मल्हारराव होळकर हे पहा इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. तर गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे.
पुढील प्रश्न आहे, पहिली आशियाई खेळ 1951मध्ये कोठे आयोजित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या ठिकाणी पहिली आशियाई खेळ 1951मध्ये आयोजित केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड जीवनसत्व हे खालीलपैकी कोणत्या पदार्थात मुबलक असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अंडी. तर ड जीवनसत्व हे अंडी या पदार्थात मुबलक प्रमाणामध्ये असते. नेक्स्ट आहे, निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे संयुग खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बोदके. तर निसर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे संयुग हे कार्बोदके आहेत. पुढील प्रश्न आहे, मिशन इंद्रधनुष्य या लसीकरण योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 2014 या दिवशी मिशन इंद्रधनुष्य या लसीकरणाची सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, व्यक्ती प्रत्यक्षात दररोज सरासरी किती ग्रॅम प्रथिनाचे सेवन करत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 70 ग्रॅम. तर व्यक्ती प्रत्यक्षात दररोज सरासरी 70 ग्रॅम प्रथिनाचे सेवन करत असतो. पुढचा प्रश्न आहे, भारत देश पोलिओमुक्त कधी घोषित करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 27 मार्च 2014 या दिवशी भारत हा देश पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मातेला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यक वेळ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मातेला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यक वेळ ही 2 वर्ष आहे. पुढचा प्रश्न, अंगणवाडी सेविकेच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा साधारणपणे किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 3 महिने. तर अंगणवाडी सेविकेच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा साधारणपणे 3 महिने इतका असतो. पुढील प्रश्न आहे, मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1959मध्ये मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम अस्तित्वात आला. पुढील प्रश्न आहे, चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 हा कोणास देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मिथुन चक्रवर्ती. तर चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 हा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती उच्चस्तरीय भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मशीन लँग्वेज ही पहा उच्चस्तरीय भाषा नाही. पुढील प्रश्न आहे, तेलंगणा सरकारने सुरू केलेल्या तेलंगणा दर्शनी कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासंबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संदेश वाहनाचा मार्ग 2 संगणकांना जोडतो व त्याच संगणकावर प्राप्त होतो तर त्याला काय म्हणतात? तर त्याला पहा ऑप्शन क्रमांक 1 पॉईंट टू पॉईंट नेटवर्क असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 1 पुढचा प्रश्न, DNS ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 DNS ही संज्ञा पहा डोमेन नेम सिस्टम यासाठी वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेब पेज हे कोणत्या भाषेमध्ये लिहिली जाऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वेब पेज हे पहा HTML या भाषेमध्ये लिहिली जाऊ शकते. पुढचा प्रश्न, हा वापरकर्ता म्हणजेच युजर्स आणि हार्डवेअर म्हणजेच इंटरफेस यातील दुवा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीम हा वापरकर्ता आणि हार्डवेअर यातील दुवा आहे. पुढचा प्रश्न आहे, इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्यासाठी उपयुक्त असलेले ॲप्लिकेशन प्रोग्रॅम म्हणजे डॅश होय. तर कोणता आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 ब्राउझर्स. तर ब्राउझर्स हे ॲप्लिकेशन प्रोग्रॅम आहे. पुढील प्रश्न असा आहे पहा, असे जाळे ज्यात इलेक्ट्रोमॅग्नेट आणि रेडिओ वेव्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर वापरल्या जातात तर त्याला काय म्हणतात?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, तर त्याला पहा RF ट्रान्समिशन असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मलेरिया. तर मलेरिया या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केवळ विषाणूमुळे होणाऱ्या विकारांची नावे असलेला संच खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. पहा केवळ विषाणूमुळे होणाऱ्या विकारांची नावे असलेला संच कोणता आहे? तर ते गोवर, देवी, गलगंड आणि रेबीज हा संच आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मूळदूस. तर मूळदूस हा जो रोग आहे तर तो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता रोग हा अनुवांशिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह. तर मधुमेह हा रोग अनुवांशिक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूपासून होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मलेरिया हा जो रोग आहे तर हा रोग विषाणूपासून होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी लसीकरणाचे कोणते महत्त्व आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. तर पहा लसीकरणाचे महत्त्व हे प्राणघात आजारापासून बालकांचे संरक्षण होते. दुसरं आहे विविध आजारापासून संरक्षण मिळते. आणि तिसरं आहे निरोगी राहण्यास मदत होते. हे लसीकरणाचे महत्त्व आहे. पुढचा प्रश्न, खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा क्षय. तर खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे क्षय या रोगाचे लक्षण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अतितीव्र संसर्गजन्य रोग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा इन्फ्लुएन्झा. कोणता आहे? इन्फ्लुएन्झा हा अतितीव्र संसर्गजन्य रोग आहे. पुढचा प्रश्न, मलेरिया या रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 क्लोरोक्विन. तर मलेरिया या रोगाचा संशय आल्यास क्लोरोक्विन हे औषध घेणे इष्ट आहे. प्रश्न क्रमांक 93 असा आहे, महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका म्हणून आपणास कोणाचे नाव द्यावे लागेल? तर ऑप्शन क्रमांक 1 नजूबाई गावित या महाराष्ट्रातील पहिल्या आदिवासी लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक 94, स्त्रियांच्या उद्धारासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी सन 1883 पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना करणाऱ्या या अनंतशास्त्री डोंगरेच्या कन्या होय. तर पहा पुण्यामध्ये स्त्रियांच्या उद्धारासाठी पहा सन 1883 आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 95, दुर्लक्षित माताचे कल्याण, बालविवाहास विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला सेविका कोण? तर कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले या आहेत. प्रश्न क्रमांक 96 पहा, खालीलपैकी कोणी मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 वीरा शिंदे. म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई प्रांतात देवीदासी प्रथेविरुद्ध आवाज उठवलेला होता. प्रश्न क्रमांक 97, बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 2007 या दिवशी बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 98, संयुक्त राष्ट्रसंघाने सन 1975 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून जाहीर केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. तर संयुक्त राष्ट्रसंघाने सन 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 99, राजीव गांधी किशोरवयीन मुलीच्या सक्षमीकरणाकरिता सबला योजना देशातील किती निवडक गावामध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 205. तर पहा सबला योजना देशातील एकूण 205 निवडक गावामध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला या तिन्हीची प्रतिबंध लस कशी दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा इंजेक्शनावाटे. तर या तिन्हीची प्रतिबंध लस ही इंजेक्शनावाटे दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अर्भकावस्थेतील मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आजारापैकी कोणता प्रमुख आजार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अर्भकावस्थेतील मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आजारापैकी डायरिया, कोणतं? डायरिया, त्यालाच म्हणतात जुलाब, हे प्रमुख आजार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात स्वातंत्र्यापूर्वी कोणी किंडरगार्टन शाळेची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ख्रिस्ती धर्मापदेशकांनी. कोणी? ख्रिस्ती धर्मापदेशकांनी यांनी पहा किंडरगार्टन शाळेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले कुटुंब न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले कुटुंब न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1961च्या मातृत्व लाभ कायद्यात खालीलपैकी कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली? तर कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली? तर ते ऑप्शन क्रमांक 2 2007 या वर्षी सुधारणा करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, मानवी शरीरात सर्वात मजबूत भाग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा इनॅमल. तर मानवी शरीरात सर्वात मजबूत भाग हा इनॅमल आहे. पुढील प्रश्न, मानवी शरीरामध्ये सर्वाधिक रक्तदाब खालीलपैकी कोणत्या रक्तवाहिनीमध्ये असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 धमन्या. तर मानवी शरीरामध्ये सर्वाधिक रक्तदाब हा धमन्या या रक्तवाहिन्यामध्ये असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2010मध्ये महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी प्रचलित कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करून सुधारित सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आली? तर कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आलेली आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या वयोगटातील किशोरवयीन मुली या सबला योजनेचे लक्ष्य गट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 11 ते 18. तर 11 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुली या सबला योजनेचे लक्ष्य गट आहे. पुढील प्रश्न असा आहे, ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आशा. तर आशा यांना ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, बालसंगोपनात भौतिक विकासासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बालसंगोपनामध्ये भौतिक विकासासाठी बौद्धिक विकास हा घटक महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे, आरोग्यविषयक जागतिक परिषदी कोणत्या साली भरवण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1970 या साली आरोग्यविषयक जागतिक परिषदी भरवण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अण्णा हजारे यांचं माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न पहा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग. तर भगतसिंग यांनी पहा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. नेक्स्ट आहे, भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कोठे अस्तित्वात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पटना. तर पटना या ठिकाणी भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र हे अस्तित्वात येणार आहे. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते?
तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, राष्ट्रपती राजवट ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 या कलमान्वये लागू करण्यात येते. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा दरवर्षी डॅश या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोंबर. तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा दरवर्षी 2 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला 2022चा गांधी मेंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दलाई लामा. तर दलाई लामा यांना 2022चा गांधी मेंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे, भारतीय घटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, राज्यपाल. तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 नुसार राज्यपाल यांची नियुक्ती केली जाते. पुढील प्रश्न, विश्वनाथ आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ. तर विश्वनाथ आनंद हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. नेक्स्ट आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन. तर लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती.